झी 24 तास एक पाऊल पुढे। आपलं नाशिकमध्ये आपलं स्वागत। यंदाच्या दिवाळीत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना केवळ 160 ग्रॅम अतिरिक्त साखर रेशन दुकानात उपलब्ध होणार आहे। केरोसिन बाजारभावानं विकत घेण्याची सक्ती केल्यानं आधीच सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढलाय आणि त्यात महागाईचा आगडो मुसळला असताना सर्वसामान्यांची गरिबांची सरकारनं थट्टा केली अशी प्रतिक्रिया आहे। यंदाची दिवाळी दारिद्र्य रेषेखालील लोकांना चांगलीच महागडी ठरणार आहे। शासनानं यावर्षी प्रति माणशी केवळ 160 ग्रॅम साखर ही दिवाळी साजरी करण्यासाठी दिली आहे। या मुठभर साखरेत दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलाय। महाराष्ट्र सरकारची दानत किती आहे ते यावरून लक्षात येते। सर्वसामान्यांना दिवाळीत गोडधोड पदार्थ करण्यासाठी केवळ 160 ग्रॅम म्हणजे मुठभर साखर देण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक महिन्याला दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबांना प्रतिमानशी अर्धा किलो साखर दिली जाते। म्हणजेच कुटुंबात 4 जण असतील तर 2 किलो साखर मिळते। ही साखर दिवाळीला दुप्पट मिळाली असती तर गरिबांची दिवाळी आणखी गोड झाली असती। परंतु सरकार देतंय केवळ 160 ग्रॅम साखर। या निर्णयानं अगोदरच महागाईनं कंबरडं मोडलेल्या गरिबांना आता वालीच राहिला नसल्याची भावना गरिबांमध्ये आहे। रवा भेटत नाही, साखर तूप मैदा काहीच भेटत नाही तिकडं राशनवाल्याकडून। आणि गहू कसं जगावा, दिवाळी आले, दिवाळीच्या सणाला काहीच नाहीये। आम्हाला तिकडून वाढीव धान्य आलेले ते आम्हाला कमी पैशात येतं, पण याच्यात यांना डबल पैसे मिळतात तर हे तिकडे ब्लॅकने विकतात ना। आणि साखर पण आलेली आम्हाला वाढीव आम्हाला व्यवस्थित द्यावा। आता जी 10 रुपयात 15 रुपयात मिळते आम्हाला तर हे तिकडे 30-40 रुपयाने मिळते। आम्ही गरीब लोक घेणार का एवढा? स्वस्त धान्य दुकानातील सर्वच वस्तू हळूहळू गायब होत असताना अद्याप अनेक दुकानांवर साखरच उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। दिवाळी 4 दिवसांवर येऊन ठेपली असताना बऱ्याचशा वस्तू उपलब्ध नाहीयेत। पुरवठा विभागातील अधिकारी आणि तहसीलदार मात्र याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।